तर तू म्हणतीयेस तसं पी-सी-ओ-डी हेरिडिटरीसुद्धा असू शकतं. जर आपल्या आईला, मावशीला, बहिणीला पी-सी-ओ-डी असेल किंवा त्यांचे पिरियड इरेग्युलर असतील, त्यांना कन्सीव्ह व्हायला त्रास झाला असेल किंवा त्यांचं वजन जास्त असेल, तर आपल्याला सुद्धा पी-सी-ओ-डी होऊ शकतो. किंवा पुरुषांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, जर लवकर टक्कल पडत असेल किंवा पोटाचा भाग पुढे आलेला असेल, वजन जास्त असेल त्या पुरुषांना किंवा घरात लवकर डायबिटीस होण्याची हिस्ट्री असेल, तर अशा फॅमिलीतल्या स्त्रियांनासुद्धा पी-सी-ओ-डी होण्याची शक्यता असते. तर त्यांनी पहिल्यापासूनच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करायला पाहिजेत. म्हणजे वजन कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, एक्सरसाइज रोजचा छान चालू ठेवला पाहिजे, स्ट्रेस मॅनेज केली पाहिजे, प्रोटीन्स जास्त घेतले पाहिजेत, कार्बोहायड्रेट्स कमी केले पाहिजेत, रात्रीची झोप छान पाहिजे, हायड्रेशन चांगलं पाहिजे. जर लाईफस्टाईलमध्ये बदल केले, तर त्यांना पी-सी-ओ-डी होण्याचं टळू शकेल किंवा जर झालंच तर उशिरा होईल.